हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, आपले डोळे सर्वात महत्त्वाचे आणि नाजूक अवयव आहेत, जे आपल्याला या रंगीबिरंगी जगाचा अनुभव घेण्यास मदत करतात. दर सेकंदाला 1 कोटीहून अधिक माहिती शोषून घेण्याची आणि त्वरित प्रक्रिया करण्याची प्रचंड शक्ती मानवी डोळ्याला शरीराचा सर्वात विलक्षण भाग बनवते. तथापि या उत्कृष्ट शरीर अवयवाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली आणि विशिष्ट खबरदारीचे उपाय जीवनात दृष्टीशी संबंधित समस्या टाळू शकतात. फ्रेंड्स, आज आपण निरोगी दृष्टी राखण्यासाठी आणि दृष्टीशी संबंधित सर्व समस्या दूर ठेवण्यासाठी 10 सोपे मार्ग जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला आहे संतुलित आहार घ्या. निरोगी दृष्टी राखण्यासाठी संतुलित आहार घेणे हे पहिले पाऊल आहे. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला जीवनसत्वे आणि प्रथिने समृद्ध असलेले विविध प्रकारचे पदार्थ खावे लागतील. तुमच्या नियमित आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश असावा. विशेषतः गडद पिवळ्या आणि हिरव्या पालेभाज्या, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, त्या दृष्टीसाठी आवश्यक आहेत. याशिवाय तुम्ही तेजस्वी दृष्टीसाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड असणारे मासे खावेत. दुसरा आहे संरक्षक चष्मा घाला. सूर्याच्या हानिकारक किरणांना तसेच संगणकाच्या स्क्रीनला सतत तोंड दिल्यास तुमच्या दृष्टीला गंभीर नुकसान होऊ शकते. शिवाय यामुळे मोतीबिंदू आणि वयाशी संबंधित काचबिंदूचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्ही बाहेर सनग्लासेस घालून आणि पीसीवर काम करताना ब्ल्यू कट अँटी ग्लेअर ग्लासेस घालून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण केले पाहिजे. असे संरक्षणात्मक चष्मे 100% पर्यंत अतिनील किरणोत्सर्ग रोखतात. तिसरा आहे धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळा. धूम्रपानामुळे वयाशी संबंधित डोळ्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो. त्याहूनही वाईट म्हणजे सिगारेट आणि इतर मादक पदार्थांचे सेवन केल्याने ऑप्टिक नर्वचे नुकसान होऊ शकते. दुसरीकडे दीर्घकाल मद्यपान केल्याने ऑप्टिक नॅरोपॅथी किंवा ऑप्टिक ॲट्रोफी सारखे डोळ्यांचे आजार होऊ शकतात. चौथा आहे नियमित डायलेटेड आय एक्सपॅशनचा सराव करा. नेत्रतज्ञ साधारण 18 ते 60 वयोगटातील दर 2 वर्षांनी डायलेटेड आय तपासणी करावी असा सल्ला देतात. नेत्रतज्ञ प्रथम प्राथमिक चाचण्यांद्वारे दृष्टीचे मूल्यांकन करतात. जवळून किंवा दूरवरची अक्षरे वाचण्यास सांगतात. यामुळे जवळची किंवा दूरची दृष्टी ओळखण्यास मदत होते. पाचवा आहे तुमचा कौटुंबिक इतिहास जाणून घ्या. काही लोकांना त्यांच्या कौटुंबिक वंशातून दृष्टी संबंधित समस्या येतात. म्हणून तुमच्या कुटुंबातील कोणाला दृष्टीदोष आहे याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला संभाव्य दृष्टीदोषाची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मदत होईल. सहावा आहे वारंवार हात धुवा. डोळ्यांना घाणेरड्या हाताने स्पर्श केल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे डोळ्यांचे अनेक आजार होतात. म्हणून तुमचे हात धुणे आणि निर्जंतुक करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते तुमचे डोळे दूषित करणार नाहीत. शिवाय तुम्ही वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे आणि सोडणे टाळले पाहिजे. सातवा आहे नेहमी हायड्रेट राहा. आपणा सर्वांना माहीत आहे की पाणी ही शरीराची अत्यावश्यक गरज आहे. मानवी डोळ्यांच्या आत म्हणजेच लेन्सच्या मागे काचपात्र ह्युमर नावाचे एक माध्यम असते. त्याच्या नावाप्रमाणेच ते पारदर्शक असते आणि त्यात 98% पाणी आणि 2% सोडियम हायल्युरोनेट आणि कोलेजन तंतू असतात. काचपात्र ह्युमर हा डोळ्याच्या गोळ्याचा मुख्य घटक आहे, जो डोळ्याच्या सुरळीत कार्यासाठी हायड्रेट राहणे गरजेचे आहे. म्हणूनच तुम्ही डोळ्यांमध्ये कोरडेपणा टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. आठवा आहे 20-20-20 चा नियम पाळा. निरोगी डोळ्यांसाठी मी तुम्हाला 20-20-20 चा सुवर्ण नियम सांगते. दर 20 मिनिटांनी कम्प्युटर किंवा मोबाईल फोन सारख्या डिजिटल स्क्रीन वापरण्यापासून ब्रेक घ्या. या काळात तुमच्यापासून 20 फुटाच्या अंतरावर असलेल्या कोणत्याही वस्तूवर लक्ष केंद्रित करा.
डोळ्यांना कोरडेपणा येऊ नये म्हणून कमीत कमी 20 मिनिटे डोळे मिचकवा. दर 20 मिनिटांनी तुमची जागा सोडा आणि 20 पावले चाला. या 3 पायऱ्यांचा नियमित सराव केल्याने तुमची दृष्टी सुधारेल. तुमची मुद्रा आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारेल. शेवटी यामुळे वयाशी संबंधित दृष्टीदोषाचा धोका कमी होईल. 9 आहे पुरेशी झोप घ्या. तुमचे डोळे तुमच्या भोवतालच्या वस्तू पाहण्यासाठी आणि जाणवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात. त्यांनाही रिचार्ज होण्यासाठी पुरेशा विश्रांतीची आवश्यकता असते. म्हणून पुरेशी झोप घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. झोपताना तुमचे डोळे व्यवस्थित बंद करा. झोपताना तुम्ही आरामदायक आणि गडद रंगाचा आय मास्क सुद्धा घालू शकता. शेवटचा आहे तुमच्या पीसी पासून योग्य अंतर ठेवा. पीसीवर काम करताना तुमचा मॉनिटर तुमच्या डोळ्यांपासून सुमारे 1 हाताच्या अंतरावर आणि डोळ्यांच्या पातळीपेक्षा 20 अंश खाली असलेल्या कोनात ठेवा. यामुळे तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि मानेची स्थितीही संतुलित राहते. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.